वेलकम बॅक. SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या साध्या सोप्या सिंपल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. साधं सोपं मी यासाठी म्हणतो कारण की मी हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स सारखे काहीशे बोरिंग वाटणारे, काहीशे किचकट वाटणारे विषय मराठी भाषेतून, आपल्या मातृभाषेतून शिकवतो. हे मराठीतून शिकवायचा माझा पर्पज हा आहे की आपल्याला कन्सेप्च्युअल नॉलेज घ्यायचं आहे. आपल्याला त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे आणि माझा असा विश्वास आहे की एकदा आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाली की मग आपण कुठल्याही जगातल्या भाषेमध्ये त्याचं उत्तर लिहू शकतो. ठीक आहे. मला बऱ्याचदा मुलं विचारतात की सर तुम्ही फक्त इंग्लिश मिडियमसाठी शिकवता का? असं बिलकुल नाही आहे. मी बेसिकली मराठीतून शिकवतो आणि मी बेसिकली कन्सेप्ट क्लिअर करण्यावर जोर देतो. त्यामुळं सेमी इंग्लिशची मुलं, मराठी माध्यमाची मुलंसुद्धा माझे हे व्हिडिओज बघू शकतात. फक्त माझ्या मागे जी तुम्हाला PDF दिसतीये ती इंग्लिशमध्ये दिसतीये. असू द्या, तुम्ही तुमचं पुस्तक तुमच्या समोर धरलं तरी तुम्ही ते समोर बघू शकता आणि बोलतो तर मी अल्टिमेटली मराठीमधूनच आहे. ठीक आहे, चला सुरू करूया. आपण आता शिकतोय SSC बोर्डाचा 10वीचा पॉलिटिकल सायन्सचा सेकंड लेसन द इलेक्टोरल प्रोसेस, मराठीतून निवडणुकीची प्रक्रिया. ठीक आहे. तर याच्यामध्ये काही व्हिडिओ याच्या आधी बनवलेले आहेत, बघितले असतील तर आनंद आहे, नसतील बघितले तर तुम्ही चेक करा. चॅनलवर आपल्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत, लेसन वाईज प्लेलिस्ट आपण त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. हा जो लेक्चर व्हिडिओ असणार आहे हा एकदम छोटा असणार आहे. ह्याच्यामध्ये काही कुठला मुद्दा आपल्याला स्पेसिफिक मुद्दा नाही कव्हर करायचा आहे. याच्यामध्ये ओव्हरऑल प्रोसेस जी आहे इलेक्शनची ती आपल्याला कव्हर करायची आहे. हा जो पॉईंट आहे हा संपूर्ण धड्याचा सार आहे असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, चला बघूयात पटकन, काही वेळ वाया न घालवता. बघा चला, प्रोसेस ऑफ इलेक्शन. प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. कशाची प्रक्रिया? इलेक्शनची. इलेक्शन म्हणजे निवडणुका. लोकशाही देशामध्ये जो आपला देश भारत देश आहे, एक लोकशाही देश आहे. या जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश आपला देश आहे. त्याच्यामध्ये दर 5 वर्षांनी जेव्हा सरकार बदलतं किंवा ते कंटिन्यू होतं किंवा दुसरं सरकार येतं, सत्ता बदलती, तेव्हा ती सत्ता कशी बदलती? शांततेच्या मार्गाने बदलती. आणि तो शांततेचा मार्ग कोणता आहे? इलेक्शन्स, जनरल इलेक्शन्स. बरोबर आहे. एवढं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बाकीचे व्हिडिओज तुम्ही बघितल्यावर तुमच्या हे अजून डिटेलमध्ये लक्षात येईल. चला, याच्यामध्ये काय काय होतं बघूयात. सगळ्यात पहिली गोष्ट होती एस्टॅब्लिशमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज. एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय? एस्टॅब्लिशमेंट म्हणजे स्थापना. कशाची स्थापना करायची? कॉन्स्टिट्युएन्सीची स्थापना करायची. कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे मतदार संघ. ठीक आहे. आता मी राहतो बारामतीमध्ये आणि आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाचे आम्ही मतदाते आहोत. बारामती विधानसभा मतदारसंघाचे आम्ही मतदाते आहोत. ठीक आहे. हा लोकसभेचा मतदारसंघ, विधानसभेचा मतदारसंघ बनला आहे. ठीक आहे. बऱ्याचदा काय होतं, एखादा खूप मोठा लोकसभा मतदारसंघ असतो आणि मग त्याचा कारभार करणं थोडंसं अवघड होऊन बसतं. मग त्यावेळी काय केलं जातं, एक मोठा मतदारसंघ तोडून त्याचे 2 तुकडे केले जातात आणि 2 वेगळे वेगळे मतदारसंघ आपल्या त्या ठिकाणी तयार होतात. ठीक आहे. एका मतदारसंघासाठी एक MP म्हणजेच मेंबर ऑफ पार्लिमेंट, त्याला मराठीमध्ये म्हणतात खासदार, आणि एका विधानसभा मतदारसंघासाठी एक आमदार म्हणजे MLA, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असतो. हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मग एकदा कॉन्स्टिट्युएन्सी तयार झाल्या, आता भारतामध्ये टोटल किती लोकसभेच्या कॉन्स्टिट्युएन्सी आहे? तुम्ही मला हा व्हिडिओ इथं पॉज करायचा आणि कॉमेंटमध्ये सांगायचं की भारतामध्ये किती लोकसभेच्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत. हे याच्या आधी आपलं झालेलंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होते बघा, त्याच्यानंतर होते फायनलायझिंग वोटर्स लिस्ट. फायनलाइज करायची म्हणजे एकदा ती लिस्ट फायनल करायची. कोणती लिस्ट? वोटर्सची लिस्ट फायनल करायची आहे. वोटर म्हणजे काय? मतदाते, वोट देणारे, वोटर. त्यांची लिस्ट फायनल करायची म्हणजे काय करायचं? पटकन सांगतो. जे 18 वर्ष ज्यांनी पूर्ण केले, फॉर एक्झाम्पल या वर्षी 1 कोटी मुलांनी आणि मुलींनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली तर तुमचं नाव त्या मतदार यादीमध्ये येईल. बरोबर आहे का? म्हणजे 1 कोटी नावं त्याच्यामध्ये ॲड होतील. बरोबर आहे का? हे उदाहरण देतोय. आणि समजा या वर्षामध्ये 50 लाख जणांचा मृत्यू झाला. ठीक आहे. तर 50 लाख जणांची नावं त्या लिस्टमधून कमी होतील. बरोबर आहे का? याला म्हणतात फायनलायझिंग वोटर्स लिस्ट. म्हणजे ती लिस्ट आपण अपडेट करायची. म्हणजे आपल्याला एक
एक स्पेसिफिक आकडा मिळतो की आपल्याकडे वोटर्स किती आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा नॉमिनेशन ऑफ कॅन्डिडेट्स अँड स्क्रुटिनी ऑफ देअर नॉमिनेशन फॉर्म्स. नॉमिनेशन म्हणजे अर्ज दाखल करायचा कुणाचा, कॅन्डिडेटचा, ज्यांना निवडणुकीमध्ये उभं राहायचं आहे त्यांना अर्ज भरावा लागतो आणि तो अर्जाची छाननी होती. तो अर्ज बरोबर भरलाय का नाही, त्याच्यामध्ये सगळे दिलेले जे डिटेल्स आहेत ते खरे आहेत का खोटे आहेत हे सगळं पडताळलं जातं, त्याला म्हणतात स्क्रुटिनी. ठीक आहे, ते नॉमिनेशन फॉर्म. मग याच्यामध्ये काय होतं, जर समजा कोणी त्याच्यामध्ये घोटाळा केला असेल, ज्याच्यामध्ये जर चुकीची माहिती दिली असेल तर त्याचा अर्ज बाद होऊ शकतो, त्याला निवडणुकीला उभंच राहता येत नाही. आलं लक्षात. चला पुढे बघा. इलेक्शन कॅम्पेन. कॅम्पेन म्हणजे प्रचाराच्या सभा किंवा प्रचाराचे दौरे असतात, बाईक शो असतात, रॅली असतात, काय भाषणं असतात, सभा असतात, मोठ्या मोठ्या छोटे छोटे कार्यक्रम असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात. कॅम्पेन करायचं म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली हे असतं कशासाठी की जे कॅन्डिडेट आहेत, जे उभे राहिलेले उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. ठीक आहे. आता समजा मी उभा राहिलेलो आहे तर मी कशासाठी उभं राहिलो आहे, मी काय काय काम करणार आहे, माझा काय काय अजेंडा आहे, मला हा एरिया सुधारवायसाठी काय काय काम करायचं आहे, हे लोकांपर्यंत कुठं कसं पोचणार. मी काहीतरी तर केलं पाहिजे ना. मग मी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या पाहिजे, मग मी लोकांपुढं सभा घेतल्या पाहिजे, टी व्हीवर इंटरव्ह्यू दिले पाहिजे, मोबाईलवर, यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर व्हिडिओ सोडले पाहिजे, माहितीपत्रकं वाटली पाहिजे, आपलं न्यूजपेपरमध्ये आपल्या बातम्या दिल्या पाहिजे. हे सगळे तरीके त्याच्यामध्ये असतात. ह्याला म्हणतात इलेक्शन कॅम्पेन. त्याच्यानंतर ॲक्च्युअल वोटिंग म्हणजे तो दिवस ज्या दिवशी वोटर्स मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करतात. आता हे जे वोटिंग असतं हे कधी कधी एकाच टप्प्यात असतं आणि कधी कधी अनेक टप्प्यांमध्ये, अनेक स्टेजेसमध्ये असतं. समजा एखादं छोटंसं राज्य असेल, पंजाब हरियाणा असेल किंवा गोव्यासारखं छोटंसं राज्य आहे तर त्याच्यामध्ये एकाच टप्प्यामध्ये एकाच दिवशी सगळं मतदान उरकता येऊ शकतं. पण UP सारखं, राजस्थानसारखं, महाराष्ट्रासारखं राज्य किंवा भारत देशाचं जर इलेक्शन असेल लोकसभेचं तर ते एका दिवसामध्ये सगळीकडचं वोटिंग घेणं शक्य आहे का, नाही. मग त्याच्यामध्ये आपल्याला स्टेजेस वेगळे वेगळे करावे लागतात. त्याला म्हणतात ॲक्च्युअल वोटिंग. काउंटिंग ऑफ वोट, मतमोजणी, कुणाला किती मत पडाली, कुणाला किती मत पडले, कुणाला किती वोट पडले ह्याचं काउंटिंग होतं. ठीक आहे. ते पूर्ण मतदान झाल्यानंतर काय 8, 15, 20 दिवसांनंतर ते होतं. ठीक आहे. त्यावेळी काय कळतं, कोण जिंकलं, कोण हारलं, कोणाचं डिपॉझिट जप्त झालं, कोणाला किती मतं पडली, कोण किती लाखांच्या फरकांनी निवडून आलं, कोण किती कमी फरकांनी जिंकलं किंवा किती कमी फरकांनी पडलं. हे सगळं कधी कळतं आपल्याला, जेव्हा काउंटिंग होतं आणि त्याचा रिझल्ट आपल्या समोर येतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शेवटची प्रोसेस आहे रेझोल्युशन ऑफ डिस्प्यूट्स म्हणजे भांडणं रिगार्डिंग इलेक्शन. म्हणजे समजा त्याच्या भांडणं नाही किंवा मारामारी किंवा एकमेकांच्या झिंजा उपटणं असं त्याचा काही अर्थ होत नाही. डिस्प्यूट्स म्हणजे वाद. मग ते कुठले पण वाद असतील. एखाद्या उमेदवाराने दुसऱ्या उमेदवारावर आरोप केला की यानं पैसे खाऊ घातले, यानं चुकीची माहिती दिली, यानं चुकीची कागदपत्र दाखवली, यानं पैसा खाऊ घातला, यानं गुंडागर्दी केली, हे जर सगळं असेल तर हे सगळं यांच्यासमोर, निवडणूक आयोगासमोर मांडू शकतात दुसरे उमेदवार किंवा सामान्य माणसं पण मांडू शकतात आणि त्याच्यावर निवडणूक आयोग आपलं हे करतील. ते जे डिस्प्यूट्स आहेत, ते जे वाद आहेत, ते वाद सोडवायचा प्रयत्न करते. ठीक आहे. अशा प्रकारे हे जे इलेक्शनची ही प्रोसेस पार पडते. ठीक आहे. चला या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. आपल्याला एक ओव्हरव्ह्यू मिळाला. ठीक आहे. तुम्ही बाकीचे व्हिडिओ आता व्यवस्थित बघू शकता. चला भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण बघूयात व्हॉट इज कोड ऑफ कंडक्ट. ठीक आहे. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.